महाराष्ट्रात मराठी चुकीचा नाही, मात्र भाषेवरून कुणासोबतही मारहाण सहन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। मराठी न बोलल्यास मराठी भाषेला भोकं पडतात का? अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान। तर केतकी चितळे नशेमध्ये असेल, प्रसिद्धीसाठी अशी विधानं। हिंदू महासंघाच्या आनंद दवेंचं प्रत्युत्तर। हिंदीसोबत मराठीचा वादच नाही, मराठीसह कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधात दिल्ली जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटनेची निदर्शनं। महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप। मराठी अध्यासन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यानचा प्रकार। पटक पटक के कसं मारेंगे, मराठी महिला खासदारांनी निशिकांत दुबेंना जाब विचारला। संसद भवनाच्या लॉबीमध्ये खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकरांनी दुबेंना घेरलं। मैं मराठी नहीं बोलूंगा, ऐसा नहीं चलेगा, हा महाराष्ट्र आहे, पहिलं इथे मराठी चालतं, अजित पवारांनी सुनावलं। माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं काढून घेतलं जाणार। दिल्लीमध्ये सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा। सूत्रांची माहिती। तर इजाबिजा झाला, तिजाची वेळ आणू नका, अजितदादांनी दिला होता इशारा। नाना पाटेकर गुन्हेगारी प्रवृत्तीचे, त्यांच्या सांगण्यावरून मला धमक्या, माझी अवस्था सुशांत सिंग सारखी करण्याचा प्रयत्न, तनुश्री दत्ताचे गंभीर आरोप। कृषी घोटाळा प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना दिलासा। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामधील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच। मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण। याचिकाकर्ता तुषार पडकिलवारला 1 लाखाचा दंड ठोठावला। विदर्भात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट। चंद्रपूर आणि भंडाऱ्यामधल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी। भारतामध्ये ब्रिटिश गाड्या, ब्रँडेड कपड्यांसह अनेक वस्तू स्वस्त होणार, तरी महाराष्ट्रासाठी अमर्याद संधी, मुख्यमंत्री फडणवीसांकडून कराराचं स्वागत। भारत चीनमधील नोकर भरती कमी करून अमेरिकेमधील कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या। गुगल, मायक्रोसॉफ्ट कंपनीला डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। भारतीय टेक कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता।